पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। अमरावती धरणाच्या उजव्या कालव्यांची दुरावस्था, पिकांचं नुकसान, शेतकरी चिंतेत। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्य प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले असता कालव्याची दुरावस्था झाली आहे। त्यामुळेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची दाट शक्यता आहे। गहू काढणीला आला असता उजव्या कालव्याच्या पाण्याचं आवर्तन सोडण्यात आल्यामुळे शेतात पाणी साचल्यामुळे गहू कसा काढावा या चिंतेत शेतकरी आहेत। याकडे पाटबंधारे विभागाचं दुर्लक्ष दिसून येतंय। पाणी सोडण्यात शेतकऱ्यांची काही अडचण नाहीये, परंतु अधिकारी वर्ग कामाचं योग्य नियोजन न करता पाणी सोडतात। मागच्या वर्षीही मार्च महिन्यात पाण्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। यापुढे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करू नये, अन्यथा जिल्हा अधिकारी कार्यालयात मोर्चा नेऊ किंवा उपोषणावर शेतकरी मार्गस्थ असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे। शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे की पाण्याच्या पाटाला पिचिंग करून काँक्रिटीकरण झालं पाहिजे। वेळोवेळी बातमी केल्यानंतरच जाग येते अशी अधिकारी वर्गाची दशा आहे। संबंधित विभाग डोळे मिटून बसले आहेत की काय असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत। इंजिनियर रोशन सोनवणे म्हणतात की उजव्या कालव्याची अस्तरी करण्याचं काम मंजूर असून लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय। तसेच पियुष पाटील यांनी सांगितलंय की येत्या 15 मार्चपर्यंत अंदाजपत्रक तापी महामंडळ जळगाव अथवा कार्यालयात दाखल करण्यात येईल। तुमची पोकळ आश्वासने नको, लेखी स्वरूपात उपलब्ध करून कामाला लागा अशी मागणी आहे। प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे, मालपूर। जे आज 15 दिवसापासून पाणी चालू आहे त्याचा शेतकऱ्यांचा आमचा कुठल्याही पद्धतीचा त्याला विरोध नाही, परंतु पाटसारीमध्ये जे आज कॅपेबल नसताना दरवर्षी हा मुद्दा लावून धरलेला आहे। शासनाला वेळोवेळी लेखी तक्रारही दिलेली आहे। आम्ही आजूबाजूच्या पाटसारीच्या दोघं साईडला राहणारे शेतकरी यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही पाणी सोडण्यास आमचा कुठल्याही शेतकऱ्याचा त्याच्यात विरोध नाही आहे, परंतु कॅपेबल परिस्थितीत पाटसारीचं काँक्रिटीकरण करणं कलवाडे शिवारापर्यंत ही एक आमची रास्त मागणी आहे आणि ती मागच्या वर्षीही आम्ही लावून धरली होती, परंतु कुठल्याही पद्धतीने शासनाने अजून त्याची दखल घेतलेली नाही। हा शोकांतिक आहे। तरी शासनाने स्थानिक लेवलला पंचनामा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमची रास्त मागणी आहे। पाटसारीचा दरवर्षी आम्ही त्यांना माहिती देतो की बुवा सदर पाटसारी ही तुमची कॅपेबल नाही आहे, तरी तुम्ही ती काँक्रिटीकरण करा। काँक्रिटीकरणचा त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीचा मुद्दा घेतलेला नाही। दरवर्षी फक्त ते काय करतात, पाणी सोडण्याच्या अगोदर जे खडे मुरुमची जी जमीन आहे त्या जमिनीवरती झाडे झुडपे उतरतात आणि पाणी सोडण्याच्या अगोदर JCBच्या साहाय्याने ते कोरून घेऊन घेतात। त्यामुळे काय होऊन जातं, गळतीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। दरवर्षी आम्ही त्यांना निवेदन देतो, पण त्या कुठलाही पाठपुरावा करत नाही। हे जे नुकसान झालेलं आहे तर याची आम्ही मागच्या वेळेस आपल्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांना माहिती दिली होती की कांद्याचं नुकसान झालं, पंचनामा झाला, पण कुठल्याही पद्धतीचं आम्हाला त्याच्यातून आर्थिक सहाय्य शासनाने दिलं नाही। आता जे हा जो मुद्दा आहे, आता काढणीला आलेले पिकं आहेत, ही ज्वारी या भाऊची ही तर पूर्ण पाण्याखाली गेलेली। आता आमच्या गहूचं पण पूर्ण नुकसान आहे। इथून जर सर्व जेवढी बी क्षेत्र आहे, आमचा एकच मुद्दा आहे, पाटसारीचा हा जो कॅनल जो उजवा कालवा आहे याला कंटिन्यू तुम्ही काँक्रिटीकरण करा कलवाड्या शिवाऱ्यापर्यंत। आम्हाला दुसरं कुठलीच मागणी नाही। आम्ही पाणी सोडण्याबद्दल कुठल्याही प्रकारचा आम्ही अडथळा निर्माण करत नाही, एवढं शासनाने आमची दखल घ्यावी। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा